जेव्हा एखादी मराठी व्यक्ती हिंदी बोलण्याचा प्रयत्न करते, त्याबद्दलचे भरपूर किस्से आहेत माझ्याकडे. पण एक किस्सा मला लहानपणीचा माझा आठवतो. तर झालं असं होतं, आमच्या बाजूला मोमेडियन लोक राहतात. तर आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांना हिंदी अजिबात बोलता येत नाही. मग त्या कशा तरी बोलायच्या त्यांच्याशी कधीतरी. तर एकदा असं झालं, पावसा पाण्याचे दिवस होते आणि ही गोष्ट जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा तर अजूनच म्हणजे गावात पत्र्याचीच घरं असायची बहुधा. तर त्या वहिनी ज्या आहेत त्यांच्या घरावरचे पत्र, वारं आलं होतं, भरपूर वारं उधाण आलेलं, पाऊस पडलेला, त्यांच्या घरावरचे पत्र उडून गेले. मग नंतर पाऊस वगैरे शांत झाला, सगळे आम्ही बाहेर आलो आणि मग अशी चर्चा सुरू झाली की बाबा भरपूर पाऊस आला, किती वारं होतं, असं झालं तसं झालं. मग त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. त्यांना ते बाजूच्या बाईला आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांना त्यांनी आदल्याच दिवशी त्या पत्र्यांवर दगड टाकले होते, तरी पण ते उडून गेले. तर त्यांना हे हिंदीत त्या बाईला सांगायचं होतं की बाबा मी कालच माझे जे पत्रे आहेत त्याच्यावर मी दगड वगैरे टाकले, छान पॅक वगैरे केलं होतं, तरी पण पत्रे उडून गेले. तर त्या हिंदीत अशा सांगतात की देखो ना बाई, मैंने कल ही ऊपर से पत्रे डाले आणि आज फरफर खाली आले. म्हणजे ते रायमिंग एवढं भारी जुळलं ना, आणि आम्हाला एवढा हसू आला की तुम्ही एकतर मराठी बोला, एक ते हिंदी बोला. आणि एवढी फजिती झाली त्यांची, आम्हाला अजूनही खूप आठवतं आणि खूप हसू येतो त्यांना बघितलं की हिंदीची एवढी छान फजिती झाली होती त्यांची. तुमच्याकडे पण भरपूर असे किस्से असू शकतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला पटकन कमेंट करून सांगा. बाय बाय.